तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 32 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अतुलने डान्स कॉम्पिटिशनची अनाउन्समेंट केली. त्याचे सगळे खुश झाले आणि अतुल म्हणाला, पण 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 कहाणी में एक ट्विस्ट है. या कॉम्पिटिशनमध्ये एक अट आहे आणि ती अशी आहे की कपलने एका रिंगमध्ये उभा राहून हा डान्स करायचा आहे. आता हे ऐकून सगळे हसायला लागले. खरंच हा अतुल म्हणजे ना भन्नाट आहे अगदी. कुठून कुठून अशा आयडिया त्याच्या सुपीक डोक्यातून उगवत असतात काय माहीत. असा अर्जुन गालात हसत म्हणाला आणि त्यानं आता तन्वीकडे पाहिलं, कारण ती या स्पर्धेत भाग घेईल की नाही याचा अंदाज त्याला घ्यायचा होता. पण ती आता अस्वस्थ होऊन नुसती चुळबुळ करत होती. सारखी सारखी उगीचच तिच्या मानेवरून हात फिरवत होती आणि त्या अनाउन्समेंटकडे दुर्लक्ष करत होती. आणि तिला असं पाहून अर्जुन मनात म्हणाला, अशक्य, इम्पॉसिबल. तन्वी या स्पर्धेत भाग घेणार नाही. त्यामुळे भाग घेण्यापूर्वीच मिस्टर अर्जुन आणि मिसेस तन्वी अर्जुन स्पर्धेतून आऊट झाले आहेत. बाकीचे सगळे कपल मात्र स्पर्धेची तयारी करू लागले. सगळ्या वयाचे कपल होते. कोणी नुकतंच लग्न झालेले, तर कोणी एखादं लहान मुलं असलेले, तर कोणी 50च्या घरातले, पोट सुटलेले. तरीही किती हुरूप दिसत होता त्यांच्यात या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. आपल्या जोडीदारासोबत असे गेम खेळायला येणारी मजा काही न्यारीच असते ना. रोजच्या दगदगीच्या जीवनातून असं थोडंसं रिलॅक्स व्हायला आणि पुन्हा नव्याने एकमेकांसोबत टाईम घालवायला अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. म्हणून सगळे या संधीचा फायदा घेत होते आणि सगळेच उतावीळ होते आपल्या जोडीदारासोबत गेम खेळण्यासाठी. आणि अतुल अर्जुनकडे आला आणि म्हणाला, मग काय अर्जुन सर, कसा वाटला हा गेम? आणि या गेममधला ट्विस्ट आवडला ना? मी पण काय बावळटसारखा विचारतोय, आवडलं का म्हणून? आवडणार म्हणजे आवडणारच तुम्हाला. मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील सरांच्या. असे अंगावरती शहारे येत असतील कल्पनेने. फुलांचा वर्षाव चालला असेल मनातल्या मनात. तुम्ही करणार ना पार्टिसिपेट यामध्ये? आणि अर्जुन तन्वीकडे पाहून उसासा सोडत म्हणाला, कठीण आहे. आणि मनात म्हणाला, मगाशी गाडीत स्पर्श होऊ नये म्हणून किती अंग चोरून बसली होती ती. आता या छोट्या रिंगमध्ये मला चिकटून डान्स करेल का? अजिबातच नाही. असा ॲक्सिडेंटली अपघातानं दोघांचा एकमेकांना स्पर्श व्हायचा नाही असं नाही. त्याचा हात मोडला होता तेव्हा तर किती एकमेकांच्या जवळ येत होते ते, सारखे सारखे. पण तो बरा झाला आणि पुन्हा दुरावले ते. पण असा मुद्दाम स्पर्श कधीच नाही झाला. आणि अतुल म्हणाला, मी काय विचारतोय सर, या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार ना तुम्ही? आणि अर्जुन म्हणाला, नाही. का का बरं? अतुलने खूप आश्चर्यानं विचारलं. आता पार्टी तुमची, तुम्ही न्यू मॅरिड कपल. या पार्टीची जान आणि शान. सगळे बघा कसे तुमच्याकडेच बघत आहेत. आणि तुम्ही कधी एकदा या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहात याचीच सगळे वाट पाहत आहेत. आणि तुम्हीच नाही भाग घेतला तर कसं वाटले सगळ्यांना? सगळे किती अपेक्षेने पाहत आहेत तुमच्याकडे. त्यांना डिसअपॉइंट नका करू. आणि ते काय काय विचार करतील माहीत आहे का तुम्हाला? असं अतुल म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, मी काय रे, एका पायावर तयार आहे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला. त्या छोट्याशा रिंगमध्ये सुद्धा मी एका पायावर उभं राहील आणि बाकीची जागा तिलाच देईन. पण तन्वी नाही ना तयार होणार. आणि तिला असंच वाटेल की मी ही पार्टी मुद्दाम ठेवली आणि मुद्दाम तिच्याजवळ जाण्यासाठी हा गेम अरेंज केला. तन्वी मॅडमचं तुम्ही नका टेन्शन घेऊ. माझी बायको त्यांना करेल बरोबर तयार. तुम्ही फक्त तयार राहा. बाकी सगळं माझ्यावर सोडा. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, तन्वी हर्ट होईल असं काहीच करू नको प्लीज. तिची इच्छा नसेल तर नको तिला फोर्स करायला. तुम्ही शांत राहा सर, कूल डाऊन अँड जस्ट वेट अँड वॉच. असा अतुल त्याला म्हणाला. आता बघाच तुम्ही मी काय करतो ते. असं म्हणून त्यानं त्याच्या बायकोला फोन केला आणि अतिशय गोड आवाजात म्हणाला, प्रिये, प्रियतमे, सखे. आणि तिनं हे ऐकून चकित होऊन तिच्या मोबाईलमध्ये पुन्हा पाहिलं. हा नंबर तर अतुलचाच आहे आणि तो असा बोलतोय आज, चक्क माझ्याशी. त्याला काही चावलं तर नाही ना? असं वाटून तिनं इकडे तिकडं बघितलं, तो कुठे दिसतंय का म्हणून. पण तिला तो कुठेच दिसला नाही. आणि तिच्या मनात शंका आली, नक्कीच त्यानं त्या इंग्लिश सवतीचा किस घेतला असेल ओठांना लावून. त्याशिवाय असा ढगात असल्यासारखा तो बोलणार नाही. आणि ती त्याला मुद्दाम म्हणाली, कोण बोलतंय? अगं मी अतुल. आणि ती म्हणाली, तू बरा आहेस ना? ताप बीप नाही ना आला तुला?
अगं अशी का विचारतेस गं, तो लाडात येऊन म्हणाला. आता असे ॲबनॉर्मल वागायला लागल्यावर असंच विचारणार ना मी, ती म्हणाली. मग तो म्हणाला, ॲबनॉर्मल म्हणजे? मी काय तुझ्याशी असं प्रेमाने बोलत नाही का कधी? कधी बोलतं ते सांग ना आधी. सारखं आपलं ऑफिस, अर्जुन सर आणि ऑफिस इतकंच तुझं चाललेलं असतं. आणखीन काय काय बाहेर करतो कुणास ठाऊक. मग माझ्याशी लग्न का केलं कुणास ठाऊक. अर्जुन सरांशीच लग्न करून ऑफिसमध्ये संसार थाटायचा ना. ती आता तन्वी समोर आहे याचाही विचार न करता बोलत होती. फारच विलक्षण आणि मजेदार होती ती. आणि इकडे अर्जुनही तिचं ते बोलणं ऐकत होता. आणि तिचंही काही चूक नव्हतं. अतुल आणि अर्जुनची जोडीच खूप खास होती. अर्जुनचं सगळं काम अतुल बघायचा. त्यामुळे त्याला बायकोला जास्त वेळ द्यायला यायचा नाही आणि त्यामुळे ती सतत अतुलवरती चिडचिड करायची. आणि अतुल म्हणाला, अगं हळू बोल, कोणी ऐकेल ना. ऐकू दे, मी काय चुकीचं बोलते का, ती म्हणाली. आणि मग अतुल पुन्हा म्हणाला, अगं खरंच तू समजते तसं माझं बाहेर काही नाही अगं, तुझी शपथ. हा घे माझी शपथ, म्हणजे मी मेली की तुला रान मोकळं. आणि तिचं हे बोलणं ऐकून तन्वी आणि अतुलची नौटंकी पाहून अर्जुन दोघेही खूप हसत होते. अर्जुन मनात म्हणाला, काय करावं या अतुलला, गाढव कधी सुधारणार काय माहीत. आणि अर्जुन खूप हसत होता. आणि अतुल म्हणाला, अगं आता कॉम्पिटिशनची अनाऊन्समेंट ऐकलीस ना गं तू? हो ऐकली की. कोणत्या येडपटानं ही थीम ठरवली काय माहीत, ती अशी मोठ्याने बोलली. आणि अतुल कानाचा फोन काढून कसनंसं तोंड करून कानात बोट घालून हलवलं. किती ओरडते ही बाई. हिच्याशी लग्न झालं आणि मी पारतंत्र्यात गेलो. आता माझ्याच्यानं पुन्हा मलाच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांती होईल की नाही मला माहीत नाही. आणि म्हणाला, बघा सर, माझ्या टॅलेंटची तिला काहीच किंमत नाही. मग ती तिकडून म्हणाली, फोन का केला होता ते सांग अगोदर. आणि तो घसा साफ करत असं करत, अगं आपण दोघं करूया का गं पार्टिसिपेट या गेममध्ये, असं म्हणाला. बघ आपण दोघेच जिंकणार आणि अर्जुन सर आणि तन्वी मॅडमना आपण हरवून टाकूया. मला माझ्या हाताने तो मुकुट माझ्या राणीला घालायचा आहे. आता ही राणी कोण, तिनं पुन्हा संशय घेत विचारलं. तोच की, अजून दुसरी कोण, असं अतुल कपाळावर हात मारत गोड बोलून म्हणाला. अय्या मग असं का विचारतोय, करूया का पार्टिसिपेट म्हणून? करायचं आहेच आपण पार्टिसिपेट. मला तुझ्या हाताने माझ्या डोक्यावर तो राणीचा मुकुट घालायचा आहे. बघच तू, ही स्पर्धा आपण दोघंच जिंकणार. आपण कोणाला जिंकू द्यायचं नाही, अगदी तन्वी मॅडम आणि अर्जुन सरांना पण नाही, ती खूप उत्साहात म्हणाली. आणि तिचं हे आत्मविश्वासपूर्ण बोलणं ऐकून तन्वी हसायला लागली. किती खुश आहे ही, तिला अतुलसोबत डान्स करायला मिळणार म्हणून. दररोज घरी किती कटकट करत असतात नवरा बायको. आत्ताच ती अतुलबद्दल काय काय बोलत होती, किती त्याच्या तक्रारी करत होती, पण त्याच्यासोबत डान्स करायला मिळणार म्हटल्यावर लगेच किती खुलली. आज या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांजवळ येणार होते ते. जे रुसवे फुगवे असतील ते या निमित्ताने मिटणार होते. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, अशी अवस्था दोघांची. पण तन्वी मात्र उदास वाटत होती. पण का, याचं उत्तर तिलाही देता येईना. तो तिचा नवरा होता, तिला तो आवडतोही, प्रेमही होतं त्याच्यावर. त्याच्यापासून मग ती का दूर राहत होती? त्यानं संशय घेतला म्हणून, पण त्या संशयाला तीच जबाबदार होती. अर्जुनचा आनंद हिरावून घेण्याचा तिला काहीच अधिकार नव्हता. निदान आत्ता तरी. बेडरूमच्या आत त्यांचं वेगळं नातं असलं तरी आता जगासमोर मात्र ते पती पत्नी होते. आणि हे नाटक त्यांना कंटिन्यू करावं लागणार होतं, निदान इतरांना दाखवण्यासाठी तरी. आणि 2 बायका बोलत होत्या, त्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. अर्जुन सरांची बायको खरंच किती छान आहे गं. हो ना, मॅडमना भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि खरंच पटलं की मॅडममुळे सरांचा स्वभाव बदलत आहे. आता ऑफिसमध्ये सुद्धा पहिल्यासारखी चिडचिड करत नाहीत ते. मी तुला म्हटलं होतं ना, याचं सगळं श्रेय सरांच्या बायकोलाच जातं. ती खूप शांतपणे आणि संयमाने सरांसारख्या रागीट माणसाला हँडल करत असेल. सर कितीही रागावले तरी मॅडमचा चेहरा बघ किती शांत आहे. आपला माणूस कितीही रागावून आला आणि समोरचा जर शांत राहिला तर त्याच्याकडे बघून आपोआप त्याचा राग शांत होतो. पण सर करतील का पार्टिसिपेट या गेममध्ये? कुणास ठाऊक. सरांचा स्वभाव बघता ते नाहीत करायचे. ते कुठे मिसळतात इतरांमध्ये इतकं. पण हां, आता बायकोने फोर्स केला तर त्यांना करावंच लागेल. पत्नी हट्ट कोण टाळू शकतो का? पण तन्वी मॅडमसुद्धा किती लांब बसल्या आहेत त्यांच्यापासून. नवीनच लग्न आहे ना त्यांचं, मग लव्ह बर्ड्ससारखं किती चिकटून असायला हवं त्यांनी.
त्यांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज? काय माहीत नाही बघ, पण मला तर वाटतं लव्ह मॅरेज असावं. लव्ह मॅरेज आहे तर मॅडम इतक्या उदास का आहेत मग? तन्वीचा उदास चेहरा पाहून लगेच त्या बाईनं ओळखलं. मला तर वाटतं हे एकमेकांपासून अजून लांबच राहत असतील. काहीही काय बोलते आणि कशावरून बोलतेस तू हे? अगं, पतीशी मिलन झाल्यानंतर जी चमक येते ना चेहऱ्यावर, ती चमक नाही दिसत अजून मॅडमच्या तोंडावर. त्या जाणकार बाईने बरोबर ओळखलं होतं. सगळं असूनही अजून तिचा नवरा तिचा झाला नव्हता. त्यामुळे तन्वीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उदासपणा दिसायचा. पतीशी एकरूप होऊन जे तेज, जो आनंद शरीराच्या नसानसातून वाहत असतो, तो अजून तन्वीला मिळालाच नव्हता. आणि ती बाई म्हणाली, मला वाटतं आता इथे सुद्धा ते पार्टिसिपेट करतील की नाही कुणास ठाऊक. गेमची अनाऊन्समेंट ऐकून तर मॅडमच्या चेहऱ्यावर आनंदच नाही दिसत. आता कळेलच, जर ते दोघे नाही पार्टिसिपेट झाले तर समजायचं की त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. आणि त्यांचं हे सगळं बोलणं तन्वी ऐकत होती. आणि त्यांचं हे बेडरूमच्या आतलं सिक्रेट कोणाला तरी कळत आहे हे समजलं तिला. आपण समजतो तितके लोक भोळे नसतात. चेहरे वाचूनसुद्धा त्यांना समजतं. आता काय करायचं? जर नाही गेले तर सगळ्यांना आमच्यावरती डाऊट येईल. डाऊट आला तर आला, ही आमची पर्सनल लाईफ आहे असं तिचं एक मन म्हणत होतं. पण दुसरं मन म्हणत होतं, पार्टी झाली की माझा तर संबंध संपेल. पण या बायका त्याच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि त्याही चर्चा पूर्ण ऑफिसभर करतील आणि त्यांच्या बॉसचं खाजगी आयुष्य असं उघड्यावर आणतील. आणि तन्वीला हे चालणार नव्हतं. आणि मीडियाकडे जर ही गोष्ट गेली तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा छापून येऊ शकते, कारण अर्जुनवर आधीच सगळ्यांचा डोळा. त्याच्या विरोधकांना तर ही चांगलीच संधी मिळाली असती मार्केटमध्ये अर्जुनची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी, आणि त्याचा परिणाम त्याच्या बिझनेसवर झाला असता. आणि कुणाचीही अशी पर्सनल लाईफ चर्चा करून चवीरनं चघळायची नसते हे तिला आवडत नव्हतं. तिने तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे रूल घालून दिले होते. आणि अर्जुनची चर्चा झाली की आपोआपच तन्वीची सुद्धा होणार होती. आणि तन्वी विचार करू लागली, आता सगळे कपल आपल्या जोडीदाराला घेऊन त्या रिंगमध्ये उभा होते, खूप खूप चिकटून. आणि सगळ्यांना वाटलं की अर्जुन तन्वीसुद्धा या स्पर्धेत भाग घेतील. पण ते अजूनही तसेच लांब लांब उभा होते, एकमेकांकडे चोरून पाहत होते. अर्जुनचा स्वभाव बघता तो अशा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेईल असं त्याच्या स्टाफला वाटलं नव्हतं, कारण तो थोडा अकडू अहंकारी होता आणि सहजासहजी कोणात मिसळत नव्हता. साधी एक स्माईल देणं त्याच्यासाठी अवघड जायचं, जीवावर यायचं त्याच्या. जणू काही स्माईल दिली तर त्याला टॅक्सच भरावा लागेल असंच वाटायचं. आणि ते दोघे असे लांब लांब उभा होते. आणि अतुल अर्जुनच्या जवळ आला आणि मोठ्यानं म्हणाला, तन्वीला आवाज जाईल असा, अर्जुन सर चला. अहो, सगळेजण वाट बघतायत तुमची. ती एक रिंग शिल्लक आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही दोघे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गेम सुरू होणार नाही. आता तन्वी अर्जुनकडे बघत होती आणि अर्जुन तन्वीकडे, आणि सगळेजण त्या दोघांकडे बघत होते. तिने आता तिच्या मनाची तयारी केली होती, पण हे त्याला माहीत नव्हतं. आणि तो तिला माझ्यासोबत डान्स करायला चल म्हणायला संकोचत होता. आणि तो अतुललाच तूच काहीतरी कर आणि गेम सुरू कर, आम्ही नाही येऊ शकत असं म्हणत होता. तन्वीने त्याचं मन ओळखलं आणि ती जागेवरून उठली. तिला अशी उठलेली पाहून अर्जुन म्हणाला, मेलो, आता तन्वी निघाली पार्टी सोडून. या अतुलला पण ना अक्कल नाही. नाही ते गेम काढत असतो. आणि ती उठून त्याच्याजवळ आली आणि अर्जुन तिला म्हणाला, अगं हा काहीही म्हणतोय, तू नको मनावर घेऊ त्याचं बोलणं, मला नाही डान्स करायचा असा तो थोडासा घाबरत गोंधळून हात हलवत म्हणत होता. आणि तन्वीला त्याचं हसू येत होतं. आज इतका का तो माझ्याशी घाबरून संकोचून वागत आहे? नक्की त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे, पण काय? आणि ते खरंच होतं. अर्जुनने तिच्यासाठी आज एक सरप्राईज ठेवलं होतं, पण ते सरप्राईज पार्टी झाल्यावर कळणार होतं. आणि अर्जुन तिला म्हणाला, मला नाही करायचा डान्स. आणि गोंधळलेल्या अर्जुनचा तिने हात पकडला खूप खूप प्रेमाने. आणि अर्जुनची बोलतीच बंद झाली आणि ती म्हणाली, पण मला करायचा आहे ना डान्स. आता तो तन्वीकडे, एकदा तिच्या तोंडाकडे, एकदा दोघांच्या हाताकडे आश्चर्याने पाहायचा. आणि तन्वी पुन्हा गोड आवाजात म्हणाली, घ्यायचा ना आपण या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग?
आणि हे ऐकून अतुलच्या चेहऱ्यावर तर गड जिंकून आल्यासारखी स्माईल आली होती. आणि अर्जुनला करोडो रुपयांची डील जिंकल्यानंतर जो आनंद नसता झाला तितका आनंद झाला होता. आणि अर्जुन तिच्या त्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध होऊन तिच्या हसऱ्या गोड चेहऱ्याकडे पाहत होता. काही वेळ असाच गेला. अर्जुन काहीच बोलत नव्हता, नुसता तिच्याकडे पाहत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की तन्वी स्वतः तयार झाली. ही जादू कशी झाली त्याला माहीत नव्हतं. आणि अतुलने त्याला मागून कोपर मारला आणि अर्जुनला डोळा मारत हळूच त्याच्या कानात म्हणाला, अर्जुन सर, आता कसला विचार करताय? आली अंगावर तर घ्या की शिंगावर. आणि हसू लागला. आणि अर्जुन त्याच्या बोलण्याने भानावर आला. आता तो आणि तन्वी एकमेकांकडेच पाहत होते.